उमेदवार म्हणून लढत असतो त्यावेळेला तो जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. त्यांनी नक्कीच केला असेल तसा प्रयत्न. परंतु नक्कीच मला खात्री आहे, कारण जो मी फिरतोय, जो काय लोकांचा मतदारांचा रिस्पॉन्स बघतोय, त्यामुळे विजयाची खात्री ही नक्कीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आणि पर्यायाने मशालेला आहे असं मला वाटतं. नाही, अजून नाही घेतले, कारण ते थोडे उशिराच निघतील प्रचाराला. पण कसं आहे की ते नेते म्हणून जरी त्या पक्षाचे असले तरी ते माझे वडील आहेत, त्यामुळे आतून जो आशीर्वाद असतो तो नक्कीच वडिलांचा मुलासाठी असतो. ते त्याची काय बोलण्याची गरज नसते असं मला वाटतं. तर अमोल कीर्तीकर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर, उत्तर पश्चिमचे. तर नाशिक मधून राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे उमेदवार. त्यांचं औक्षण या ठिकाणी केलं जात आहे आणि आता ते मतदानासाठी निघतायत. मला असं वाटतं सकाळी 5:30 वाजल्यापासून सगळ्यांचे फोन चालू आहेत. कोण मतदान केंद्रावरती पोहोचतंय, कोणाचा छोटा मोठा प्रॉब्लेम असतो, त्याचं कॉर्डिनेशन चालू आहे. आणि खास करून मला असं वाटतं की आमचे 100% पोलिंग एजंट हे आपापल्या मतदान केंद्रावरती पोचलेले आहेत. त्यांची प्रोसिजर देखील पूर्ण झालेली आहे आणि मला असं वाटतं की पोलिंगसुद्धा बऱ्याच मतदान केंद्रावरती चालू झालेलं आहे आणि विजय नक्की हा माझाच होणार आहे असं मला खात्री वाटते. परंतु आपल्यासमोर जे आव्हानं जे आहे त्या ज्या माणसांसोबत, ज्या आमदारांसोबत तुम्ही काम केलं होतं, ज्या नेत्यांसोबत जे तुम्ही काम केलं होतं, त्याचंच आव्हान जे आहे ते तुमच्यासमोर असणार आहे. बघा, काय कसं असतं की ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचं स्प्लिट होतं किंवा अशा पद्धतीची काही माणसं सोडून जातात तेव्हा नक्कीच मनाला दुःखदायकच असतं, कारण इतके वर्ष काम ज्याच्याबरोबर केलेलं असतं तो माणूस सोडून गेलेला असतो. परंतु ठीक आहे, जे आहेत त्यांच्यासह आणि जे नाहीत त्यांच्याशिवाय आपल्याला पुढे जायचंच आहे. आणि मला असं वाटतं की ह्या वेळेला हे मतदार नक्की ठरवणार आहेत की मतदान कोणाला करायचं आहे, की जो निष्ठेसोबत या आपल्या पक्षासोबतला त्याच्याबरोबर करायचं आहे, की एका नोटिसीने ज्यांनी आपलं पार्टी बदलली, विचारधारा बदलली त्याला करायचं आहे. हे मतदार नक्की सुज्ञ आहेत, ते नक्कीच ठरवतील यावेळेला. तुमची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी आणि जाहीर झाली तेव्हा देखील एका गोष्टीमुळे चर्चा होती की तुमच्या